जायचं, झाक कपडे घालायचे, बूथवर जायचं आणि एक एक गोष्ट आठवायची. तुरीच्या डाळीचा भाव वाढवतो, दाखवतो. तेलाचा भाव वाढवला, दाब पंजाबचं बटन. हा, आमच्या कापसाचा भाव पडला, दाब पंजाबचं बटन. आमच्या सोयाबीनचा भाव पडला, दाब बटन, दाब बटन. खाट 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 खाट. पेटी उघडली की पंजाब दिसलं पाहिजे. पेटी उघडली की पंजाब दिसलं पाहिजे. अख्ख्या मतदारसंघात पंजाब दिसला पाहिजे. अख्ख्या मतदारसंघात हे अडचण खर्च पडत असलं काय चलत नसतंय. असलं काय बी चलत नसतंय. असलं काय जमत नसतंय. अख्ख्या मतदारसंघात नुसती पंजाबची सळसळ दिसली पाहिजे. 23 तारखेला विजयाचा गुलाल उधळायला इकडे यायचंय मला. त्यामुळे तुमच्या सगळ्यांकडून प्रचंड अपेक्षा आहे की 20 तारखेला आपल्याला किती नंबरला आहे बटन? किती नंबरला? आणि हो, अजून एक गोष्ट जाता सांगितली पाहिजे. काही अपक्ष लोक उभी केली म्हणले. त्याचे मला किती उभे केले? 10-20 जण उभे केले. तर फॉर्म काढून घ्यायचा म्हणलं की 10 लाख मागते, कोणी 20 लाख मागते. 10 लाख आणि 20 लाख द्यायचे म्हणजे 2-4 कोटी त्याच्यातच खर्च करायचे. बरं 20 लाख मी एखाद्याला समजा द्यायचे म्हणलं, आज त्याच्या मागे 20 तर मतं असले पाहिजे. हा, घरातलं तुम्हाला घरची घेणं, घरचीला म्हणायचं पदर काढे घेणं का टाळताय त्याला? त्यामुळे अशा अपक्ष वगैरे उभ्या राहिलेल्या लोक जे फक्त मतं खाण्यासाठी उभी केलेली आहेत आणि जाणीवपूर्वक मतं आडवा, मतं जिरवाचं राजकारण करण्यासाठी अब्जोपती ज्यांनी 2 नंबरच्या मार्गातून पैसे कमवलेले आहेत, अशा लोकांनी जमवलेले, अशा लोकांनी उभे केलेले हे सगळे अपक्ष, या अपक्षांना मतदान देऊन आपलं मत वाया घालवू नका. आणि नाही मसलं बटेंगे कटेंगे. अहो, त्यांना लक्षात आलं, त्यांना मुळात निवडणुकीचा सूर सापडलेला नाही अजूनही. आधी त्यांना वाटलं की लाडक्या बहिणीवर मतं मागता येतील. मग कळलं की महाराष्ट्रात ते काही समजत नाही. लाडकी बहीण काही कुणाला काही अजिबात पटलेलं नाही. मी तुम्हाला खात्रीने सांगते, 15 जिल्हे आतापर्यंत फिरले. पुढच्या 10 दिवसात अजून 15 जिल्हे फिरायचे आहेत. कुठेही हे चित्र दिसत नाहीये. बहिणी सरळ सांगतात, तुझ्या 1500 पेक्षा आमच्या लेकरा बाळाची सुरक्षेचं बोल, दाजीचा पगार नाही झाला, लेकराचं शिक्षण नाही झालं, त्याचं काय ते बोल. मग त्यांच्या लक्षात आलं की आता काय करायचं. मग त्यांनी दुसरा नारा काढला, कुटेंगे कटेंगे. आता म्हणले एक है सेफ है. कोण एक है? तो अदानी और मोदी. एक है तो सेफ. असं कसं बरं? हे जे हे सगळे यांचे निवडणूक जिंकण्याचे फंडे, याला काही अर्थ नाही. आपल्याला आपल्या म्हणण्यावर ठाम राहायचंय. त्यांनी कितीही म्हटलं तरी आपल्या डोक्यात पक्का ठेवायचंय राजे हो. असं काही आहे का की बाबा हिंदूला समजा 300 रुपये किलोनं डाळ मिळते आणि मुसलमानाला काही 100 रुपये किलोनं मिळते का? हा, हिंदूला 2000 रुपयाला गॅस मिळतोय आणि मुसलमानाला काही फ्री गॅस मिळतोय का? अरे जो त्रास हिंदूंना आहे तोच त्रास मुसलमानांना पण आहे. हे धार्मिक विष पसरवण्याचं काम भाजपा करते, कारण भाजपा विकासावर बोलू शकत नाही. त्यामुळे या लोकांच्या या गलिच्छ प्रचाराला बळी न पडता आपण आपलं डोकं शाबूत ठेवायचं आणि कुठल्याही अपक्षाला आपलं मत जाऊन ते वाया जाणार नाही याचीही काळजी घ्यायची. आता मी जे काही बोलले ते मला जी मांडणी करायची होती ती कुणाच्या भावना दुखवायच्या म्हणून नाही. तरी सुद्धा जर कुणाला वाईट वाटलं असेल, राग आला असेल, अपमान झाला असेल, चुकून बाकून भावना दुखावल्या वगैरे असतील, तर अशा सगळ्या खबऱ्या खुबऱ्यांची तुम्हाला माहिती आहे एकाची मी मागणी मागणार नाही. आपण ऐकायची बोलून पुन्हा आपण दिलगिऱ्या असल्या काही भानगडीत नाही. इष्ट असेल ते बोलणार, साध्य असेल ते करणार. मला जे मुद्दे महत्वाचे वाटले ते मुद्दे मी तुमच्यासमोर मांडलेले आहेत. तुम्ही सगळी सुज्ञ जनता आहात. निश्चितपणे 20ला तो तुम्ही एक चांगला निर्णय घ्याल आणि वीरेंद्र भाऊंच्या पाठीशी एक भरघोस लीड उभी कराल. या भागातनं तुम्हाला तुमचं नेतृत्व उभं करणं जास्त गरजेचं आहे. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते, थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर सर्वांनी उभं राष्ट्रगीत घ्यायचं आहे. मी सर्वांना विनंती करतो, सर्वांनी उभं राहावं आणि एक
राष्ट्रगीताला सुरू करेंगे शुरू कर